मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत शिव विश्वशांती धाम उल्हासनगर येथील शिव मंदिराला। हे शिव मंदिर खूपच पाहण्यासारखं आहे। एकदम प्राचीन एखाद्या गुहेमध्ये असल्यासारखं हे मंदिर प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करतं। आपण पाहूयात या मंदिरात काय काय आहे। उल्हासनगर येथील हे मंदिर एका अरुंद गल्लीमध्ये आहे। प्रवेशद्वारालाच शिव विश्वशांती धाम अशी एक मोठी कमान लागते, ज्याच्या समोरच आपल्याला शनी महाराजांचं दर्शन होतं। तिथून जरा पुढे गेलं, कमळात बसलेल्या देवीची मूर्ती आहे। या देवीची 5ही रूपं या प्रतिमेत दिसतात। समोरच पाटी आहे। तिथून मंदिरात जाण्यासाठी एक अरुंद मार्ग आहे। एक छोटासा जिना आणि त्याच्यावरून चढत आपल्याला वरती जावं लागतं। जसं तुम्ही पहिल्या मजल्यावर पोहोचता, तेथेच डाव्या बाजूला तुम्हाला शेषनागावर झोपलेल्या विष्णूचे दर्शन होते। विष्णूच्या प्रतिमेसमोरच एक छोटासा ओटा वजा मैदान दिसतं। त्या मैदानावर जाताच आपल्याला उजवीकडे भव्य अशी शंकराची मूर्ती दृष्टीस पडते। ही मूर्ती इतकी सुरेख आहे की तिच्यावरून नजर हटत नाही। मांडी घातलेली शंकराची मूर्ती ही जवळपास 10 फुटापर्यंत असेल। गळ्यात साप, रुद्राक्षाची माळ, हातात डमरू, हातात त्रिशूळ, डोक्यावरती चंद्रकोर आणि विलोभनीय असं शंकराचं रूप प्रत्येक भाविकाचं मन मोहून घेतं। शंकराचे दर्शन घेऊन आम्ही आता मंदिरातील इतर देवतांचे दर्शन घ्यास निघालो। जसा जिना वरती चढला तसाच जिना एक खाली उतरणारा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध देवी देवतांचे दर्शन होते। अगदी तुम्ही खाली गेलास तर डाव्या साईडला कोपऱ्यावर नटराजाची मूर्ती दिसते। त्यानंतर एका विशाल शिळेच्या मागून आपल्याला हळूहळू पुढे जावं लागतं। या ठिकाणी आल्यावर तुम्ही एखाद्या गुहेमध्येच फिरतायत असा तुम्हाला भास होत असतो। गुहेत अत्यंत अंधार आहे, त्याच्यामुळे तिथे लाईट पण जास्त नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मूर्ती शूटिंग करण्यास थोडा अडचण होऊ शकते। इथे बघा शंकर पार्वतीची मूर्ती।
साईबाबांची मूर्ती आहे। त्यानंतर साईबाबांच्या बाजूलाच संतोषी मातेची मूर्ती देखील आहे। संतोषी मातेच्या मूर्तीच्या समोरच महादेवाची पिंड देखील आहे आणि त्याच्या बाजूलाच अगदी बरोबर बाजूलाच शंकराची संगमरवरामधील मूर्ती आहे। पिंडीच्या समोरच नंदी आणि कासवाची संगमरवरी मूर्ती आहे। त्याच्यानंतर बाजूलाच अर्धनारीश्वराचं एक सुंदर शिल्प तुमचं मन मोहून घेतं। तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला बाबा अमरनाथांचं दर्शन होतं। त्याच्यानंतर तिथून पुढे अजून थोडं पुढे गेलं तर 108 शिवलिंगाचंही तिथे तुम्हाला दर्शन घडतं। हे इतकं अत्यंत सुंदर आहे की तुम्हाला तिथे गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो। तिथूनच पुढे वाट काढत आम्ही एका गुहेतून गेल्यानंतर समोरच आम्हाला गणपतींचं दर्शन झालं। त्यानंतर तिथून डावीकडेच आपल्याला वैष्णव देवीचेही दर्शन घडते। इथे अनेक विविध देवी देवतांची रूपं तुम्हाला पाहायला मिळतात। ही आहे नेत्रावती देवीची मूर्ती। त्याच्या जरा पुढेच उजव्या साईडला श्री राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानांचं दर्शन होतं। त्याच्या समोरच हनुमानाची एक भव्य मूर्ती आहे। तिचं दर्शन घेऊन आम्ही लागलीच पुढे गेलो तर आम्हाला डाव्या साईडला एक छोटंसं मंदिर दिसलं। हे मंदिर ज्वाला देवीचं मंदिर आहे। अत्यंत खूप अंधार असल्यामुळे आम्हाला मूर्तीची नीटशी दिसली नाही। त्यांचं दर्शन घेऊन आम्ही जेव्हा पुढे गेलो तर तिथे अजून एक अरुंद अशी गुफा लागली। ही गुफा इतकी छोटी होती की आम्ही वरती जाऊ की नको असा प्रश्न पडला, कारण की माझ्यासोबत मुलगी होती आणि तिच्या पायऱ्या अत्यंत लहान होत्या। पण आम्ही तसंच हळूहळू वरती गेलो। वरती गेल्यावर तिथे आम्हाला अष्टविनायकांचं दर्शन झालं। या 8ही मूर्त्या इतक्या अत्यंत सुंदर आहेत की तुम्हाला खरोखरच अष्टविनायकाचं दर्शन घडलंय असं वाटायला लागतं। पण एक गोष्ट मात्र खरी, जर तुम्ही अंगाने जाड असाल तर तुम्हाला आत फिरणं थोडंसं अवघड जाऊ शकतं। अष्टविनायकाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्हाला मा सरस्वती, मा दुर्गा आणि महाकाली अशा विविध देवींचे दर्शन झाले। सोबतच दत्तगुरूंचेही दर्शन झाले। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। या ठिकाणाचा पत्ता आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। धन्यवाद।